नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींनो, तुम्हाला ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. खूप साऱ्या बहिणींनी आत्तापर्यंत KYC या ठिकाणी पूर्ण केलेले, अजूनही भरपूर बहिणींची KYC बाकी आहे. पण आता बघा एक महत्त्वाचा नवीन या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचे टेन्शन या ठिकाणी वाढलेलं आहे. आता बघा बहिणींनो, काय झालं आहे तर लाडकी बहीण योजनेची ज्यावेळेस तुम्ही ई-KYC करत होता तर त्यावेळेस तुम्ही सर्व जी माहिती ती अचूक भरून KYC करत होता. पण आता यामध्ये पुन्हा एकदा एक बदल करण्यात आलेला आहे. आता हा जो काही बदल झालेला आहे यामुळे भरपूर ज्या बहिणी त्या अपात्र होणार आहेत, भरपूर बहिणींचे पैसे हे बंद होणार आहे. म्हणजे जर का तुम्ही KYC केले तरी तुमचे पैसे बंद होणार आहे. आता हा बदल काय आहे याची संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे. आता बघा KYC करताना हा बदल सर्व बहिणींना ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर यामुळे काय होतं आहे तर भरपूर बहिणी या ठिकाणी अडचणीमध्ये सापडत आहेत. ज्या अपात्र बहिणी त्यांच्या ठिकाणी हप्ता आता बंद होणार आहे आणि खरोखर ज्या पात्र बहिणी असतील त्यांचाच लाभ सुरू राहील. आता हा बदल सर्व बहिणींना करावा लागणार आहे त्यांच्या KYCमध्ये. ज्यावेळेस तुम्ही KYC करता त्यावेळेस तुम्हाला हा बदल करावा लागणार आहे. यामुळे आता भरपूर बहिणींच्या ठिकाणी पैसे बंद होणार आहे. तर हा जो काही बदल झालेला आहे किंवा हा जो काही नवीन निर्णय हा सर्व बहिणींनी व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे की नेमकं तुम्हाला ई-KYC कशाप्रकारे करायची आहे आणि जो नवीन बदल झाला आहे यामुळे तुमच्या ई-KYCवर कसा परिणाम होणार आहे आणि भरपूर ज्या बहिणी त्यांचे पैसे आता कशाप्रकारे बंद होणार आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि हा बदल सर्व बहिणींना करावाच लागणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ई-KYC करताना ही चूक जर का तुम्ही केली तर तुमचे पैसे बंद होणार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जाणार आहे, पण त्या अगोदर सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्यावर क्लिक करायचं आहे. सर्व बहिणींनी या व्हिडिओला हाईप करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. ठीक आहे. आता आपण प्रोपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलेलं आहे प्रोपरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आली आहे. अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुम्ही जर बघितलं तर राज्यभरातून या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे ही योजना खूप या ठिकाणी यशस्वी झाली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी नोंदणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला किती रुपये रक्कम मिळते तर 1500 रुपये या ठिकाणी मिळतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये दिले जात असतात. या योजनेमुळे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी मिळतात. पुढे बघा, पण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी मोठा आर्थिक भारही आलेला आहे. म्हणजेच काय तर या योजनेमुळे राज्य सरकारची जी तिजोरी आहे तर त्यावर मोठा आर्थिक भारही या ठिकाणी आलेला आहे. आता हा भार सोसवण्याच्या ठिकाणी झाल्याने तसेच खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमुळे या योजनेमध्ये अनेक या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे. आता बघा, भरपूर अशा बहिणी होत्या की ज्यांनी या ठिकाणी खोटी माहिती दिली होती, म्हणजेच खोटी माहिती देऊन त्यांनी लाभ या ठिकाणी घेतलेला होता. नंतर यामुळे काय झालं तर सरकारची जी तिजोरी होती किंवा सरकारकडे जी रक्कम होती तर त्यावर या ठिकाणी खूप ताण येत आहे, कारण की एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न सरकारला पडत आहे. यामुळे आता या ठिकाणी काय केलं तर या योजनेमध्ये बदल केला. आता या योजनेमध्ये अनेक बदल झाले. त्यामध्ये बघा, नुकताच या योजनेसाठी लाभार्थ्यांची ई-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. हा पहिला महत्त्वाचा बदल केला. यामुळे काय होणार आहे तर भरपूर अशा बहिणी की ज्या ई-KYC करणार नाही किंवा ज्या बहिणी ई-KYC करतील तर त्यामध्ये भरपूर बहिणी चुकीच्या असतील, ज्या अपात्र असतील त्या या ठिकाणी अपात्र होऊन जातील. ज्या निकषामध्ये बसत नाही अशा बहिणी या ठिकाणी अपात्र होऊन जातील. म्हणून ही ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता बघा, ई-KYC सर्व महिला करत आहेत. कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की हो सर माझी KYC झाली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणींची KYC झाली आहे त्यांना या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. ज्यांची KYC झाली नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की सर माझी KYC झाली नाही आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ई-KYC बंधनकारक करण्यात आले असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
म्हणजेच काय, तर आणखी एक महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. KYCचा हा निर्णय झाला होता, पण आणखी एक बदल झालेला आहे. तो बदल असा आहे की राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या ही घटणार आहे. म्हणजे हा जो काही निर्णय घेतला गेला आहे, तर यामुळे जी संख्या आहे लाभार्थ्यांची ती घटणार आहे, म्हणजेच कमी होणार आहे. यामुळे ज्या प्रामाणिक महिला असतील त्यासुद्धा अपात्र होतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ही चूक तुम्हाला करायची नाही आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता बघा, या योजनेमधील लाभार्थ्यांच्या सोबतच आता पती किंवा वडिलांची ही KYC करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, हा महत्त्वाचा बदल आता या ठिकाणी झालेला आहे. KYC तर तुम्ही या ठिकाणी करतच होतात, KYC तुम्ही करत होतात, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता KYC करताना आणखी एक बदल झालेला आहे. तो म्हणजे असा की तुम्हाला KYC करायची आहे, त्यासोबतच तुम्हाला आता तुमचा पती असेल तर तुमच्या पतीची तुम्हाला ठिकाणी KYC करावी लागणार आहे. जर का पती नसेल तर तुमच्या वडिलांची तुम्हाला KYC करावी लागणार आहे. म्हणजेच एक तर तुमची करा, पण त्यासोबत वडिलांची किंवा पतीची KYC करणे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर ज्या बहिणी वडिलांची किंवा पतीची जर KYC करणार नाही तर त्यांचा लाभ बंद होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याची आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा महत्त्वाचा बदल केलेला आहे. एक तर पतीची KYC करा किंवा वडिलांची KYC करा, असं त्यांनी बंधनकारक केलेलं आहे. राज्य सरकारने KYC बंधनकारक केली. याचं कारण म्हणजे बहुतांशी महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची KYC बंधनकारक केली आहे. आता एक तर तुम्ही पतीची KYC करा किंवा वडिलांची करा, हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, पती किंवा वडील. पण ही KYC करणं बंधनकारक आहे, म्हणजेच तुम्हाला यामधून सुटका नाही आहे. एक तर पतीची करावी लागणार किंवा वडिलांची करावीच लागणार आहे. आता बघा, नवे बदल झाले आहेत. नवे बदलामध्ये पहिला बदल असा झाला आहे की लाभार्थी महिलांच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास लाभार्थी महिलेला अपात्र ठरवण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा बदल आहे. जर का लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे जर का उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी लाभार्थी महिलेला अपात्र ठरवण्यात येईल. म्हणून वडिलांचं किंवा पतीचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. दुसरं कारण आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट या ठिकाणी आहे. संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नको आहे. बघा, तिसरं काय सांगितलेलं आहे, लाभार्थ्यांची लग्न झालं असेल तर पतीचं आणि जर का लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याची चौकशी केली जाणार आहे. बघा, भरपूर महिला म्हणतील की सर माझं लग्न झालेलं नाही आहे, मग मी या ठिकाणी पतीची कशी करू, सर माझं ठिकाणी लग्न झालेलं नाही आहे, मी वडिलांची कसं करू, अशा अनेक प्रश्न महिला विचारत आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे तर अशा बहिणींनी कोणाची करायची आहे, पतीची करायची आहे. पण ज्या बहिणींचं लग्न झालेलं नसेल अशा बहिणींनी वडिलांच्या ठिकाणी KYC करायची आहे. यामुळे काय होणार आहे, जर का तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल आणि जर का तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल आणि त्यानुसार मग तुमचा ठिकाणी लाभ बंद किंवा सुरू ठेवायचं हे ठरवलं जाईल. पुढे बघा, ही KYC प्रक्रिया आता कशी करायची त्याची माहिती समजून घ्या. पहिले तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचे, लाभार्थी महिलांना ladkibin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. याची संपूर्ण जी लाईव्ह प्रोसेस आहे, कशाप्रकारे जायचं, कोणत्या वेबसाईटला जायचं, त्या ठिकाणी कशी माहिती भरायची, कोणकोणत्या ऑप्शनवर क्लिक करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट टाकायची, याची सर्व लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये KYC कशी करायची मोबाईलवर घरी बसल्या याची संपूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे. अगदी लाईव्ह करून दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून नक्की बघायची, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल. पुढे बघा, तर या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची ladkibin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे असतील आणि महत्त्वाची जी काही असेल तर ती तुम्हाला पुन्हा अपलोड करावी लागणार आहे. यामध्ये तुमचं नाव असेल, पत्ता असेल, शिधापत्रिका, रेशन कार्ड क्रमांक असेल, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. चौथं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा आणि तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती तुम्हाला द्यायची आहे. आणि हे झाल्याच्यानंतर 5 शेवटचं ऑप्शन बघा, आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आणि यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP तुम्हाला पाठवला जाईल आणि हा पर्याय तुम्हाला निवडा. यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल, तो OTP टाका आणि तुमच्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे. तुमची KYC सक्सेसफुली सबमिटेड होऊन जाईल.
ठीक आहे. तर तुम्हाला याची लाईव्ह प्रोसेस बघायची असेल तर चॅनलला भेट देऊन तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे, हा बदलही सांगितलेला आहे. तर सर्व बहिणींनी हा बदल करणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.